हॅलो नमस्कार. भारतीय संविधानाचा कलम 6 किंवा अनुच्छेद 6 काय सांगतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कलम 6 नुसार पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विकसित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क म्हणजेच काय तर पाकिस्तानातून जे व्यक्ती भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस भारतात आलेले होते त्यांना नागरिकत्व मिळण्यासंबंधीचे हे कलम दिलेलं आहे. या कलमानुसार काय सांगण्यात येतो त्याच्यानुसार पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विकसित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्य क्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती म्हणजे कोण तर तिच्या किंवा तिच्या मातापित्यांपैकी किंवा तिच्या आजी आजोबांपैकी कोणाही एकाचा जन्म समजा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ भारत सरकारचा कायदा 1935 यात व्याख्या केलेल्यानुसार भारतात जन्म झाला असेल म्हणजे ज्यावेळेस एखादा पाकिस्तानातून आलेला नागरिक 19 जुलै 1948च्या आधीची गोष्ट ज्यावेळेस एखादा नागरिक पाकिस्तानमधून भारतात आला असेल आणि अशा व्यक्तीचे आईवडील किंवा मातापित्यांपैकी किंवा आजी आजोबांपैकी कुणाचाही एकाचा जन्म जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या वेळेस मूळ अधिनियमात केल्याप्रमाणे जर त्यांना भारतात जन्म झालेला असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व किंवा भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल किंवा भारतीय नागरिक समजण्यात येईल. सोबतच अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी असेल म्हणजे 19 जुलै 1948च्या पूर्वी तिने पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित करीत असावा आणि जवळजवळ कमीत कमी या निवासीचा जो आहे तो कालावधी किमान 6 महिने असायला हवा. ठीक आहे, किमान 6 महिने त्या व्यक्तीने भारतात आल्याच्या नंतर 19 जुलै 1948च्या आधी भारतात आल्यापासून 6 महिने किमान त्याने निवास केलेला असावा. त्या पद्धतीने त्यांना भारत सरकारच्या किंवा भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येईल. यानुसार कलम 6 मध्ये आपण बघितलं की पाकिस्तानातून जे काही व्यक्ती आलेले होते नागरिक आले होते पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तींना आपण कलम 6 नुसार आपण नागरिकत्व दिलेले होते जे 19 जुलै 1948 रोजी आलेले होते. ओके, थँक्यू.